बरी आहेस ना? बरी. आनंदी, पाणी देशील? हो हो. सॉरी. आनंदी, हाँ डबा तयार झालाय का? हो 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 हो. अरे पिम्मी मावशी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी? अरे हो, थोडं काम होतं म्हणून आले. अच्छा. तुमची मुलगी कशी आहे? हा, सावरली का ती? तिचं काय जमतंय का नाही कुठे? हो, अरे बरी आहे आता ती, म्हणजे सावरते हळूहळू. आणि जमेल ना, एवढी काही घाई नाही आहे आता. हो. बरं, काय निघायचंय मला. हो हो, ते ब्रेकफास्ट. इंद्रनील, अरे हिचं तुझ्याकडेच काम आहे. माझ्याशी? हो. हा, म्हणजे ऑफिसला जरा फोन करून टाक ना की तुला यायला उशीर होईल म्हणून. अच्छा, इतकं महत्वाचं काय बोलायचंय का? हो. एक मिनिट, मी ऑफिसला फोन करून फक्त कळवतो. एक मिनिट. हा, तू बोल ना. हो. नील. हा. अरे मी ना एका चांगल्या ऑफर बद्दल ऐकले म्हणून मुद्दामच आले तुम्हाला भेटायला. तुला आमचा बंगला माहिती आहे ना? त्याच्या बाजूलाच थोडे छोटे, म्हणजे 2-2, 3-3 BHKचे ना रो हाऊसेस बनत आहेत. मला वाटतं तुम्ही अफोर्ड करू शकता तिकडे घर. मी मावशी, आम्ही ऑलरेडी दुसरीकडे पैसे देऊन बुकिंग केलंय. हा, म्हणजे अजून हप्ते सुरू झाले नाहीयेत, पण बुकिंग मात्र केलंय आम्ही. बरं, मग तुम्हाला पोझिशन कधी मिळणार आहे तिथलं? 5-1 वर्ष लागतील साधारण. हा, पण या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 3 वर्षांच्या आत घर मिळेल. म्हणजे हे चांगलं आहे ना, म्हणजे 5 वर्ष या छोट्या घरात राहण्यापेक्षा. किती अडचण होते बघतोयस ना तू. हे बघ इंद्रांनी, एवढ्या जणांनी राहायचं म्हणजे 2-3 BHKचं तरी घर हवं. नील, हे बघ, विचार कर, स्वतःचं मस्त पॉश घर असेल. आणि तुला माहितीये, या कॉलनीतली सगळी घर आहेत ना इंटरनॅशनल स्टँडर्ड्सने बांधली जाणार आहेत. हो हो, म्हणजे स्विमिंग पूल, जिम, स्पा, इवन लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क, मोठ्या माणसांसाठी गार्डन, सगळ्या फॅसिलिटीज असणार आहेत. छान. ते सगळं ठीक आहे, पण आम्ही ऑलरेडी एका ठिकाणी बुकिंग केलंय. मग आता परत? अरे हो, पण बुकिंग फिरवता येईल ना आपल्याला. नील, ही ऑफर खरंच खूप चांगली आहे. म्हणजे बघ, आणखी 2-3 वर्षांनी तुम्हा दोघा भावांना 1-2 गोंडस मुलं होतील की नाही? हा, जस्ट इमॅजिन, 2-3 छोट्या गोंडस नातवंडांना ललिता गार्डन मध्ये फिरवत असेल, वॉक घेत असेल. नाही, हे इमॅजिन करायला खूपच छान आहे, पण ओके ठीक आहे. काय मुख्य मुद्दा काय? हा, अरे मुद्दा काय, या प्रोजेक्टचं सगळ्यात मोठं प्लस पॉइंट काय माहितीये का? तुम्हाला बेसिक रक्कम दिल्यानंतर पोझिशन मिळेपर्यंत एकही पैसा द्यायचा नाहीये. वा, म्हणा ना. चल चल. आय लव्ह यू टू बायको. आपल्या माणसांपासून दूर राहताना कसं वाटतं हे मी सुद्धा अनुभवलंय. मी तर सुटले त्यातून, पण वच्ची आत्या अजूनही ते दुःख भोगतायत. निदान आता तरी आई त्यांना लवकरात लवकर मानाने या घरात परत आणू देत. दुसरी जागा नाही पुसायला. इधर कुठे गेला? ते गेले ऑफिसला. बर, आता मला न सांगता ऑफिसला जायला लागलाय का? नाही आई, तसं नाही. काल सुट्टी घेतली होती ना, त्यामुळे आज जरा लवकरच निघून गेले. आणि निघताना तुमच्या रूमचा दरवाजा बंद होता, सो त्यांना वाटलं असेल की तुम्ही झोपलात. मला काय धाड भरले, जागीच होते मी. अरे हो, तुम्हाला आज बाहेर जायचंय ना? आता मला कुठे पावसा पाण्याची पाठवतेस तू बाई? मी वच्ची आत्यांना आणायला नाही जाणार आहात. मला वाटलं त्यासाठीच लवकर उठलात की काय. आणते. हा, तुला घाई झाली ना तिला बघण्याची? हो,
आणि तुम्हाला काय बघण्याची घाई झाली तेही मला माहितीये. आणते त्या भटक भिंगडीला आणते. हा पण उपाशी पोटीत जाऊ का बाळू? काय मिळणार आहे का गिळाला? आणा काय केलंय ते. हो हो. वहिनी तुमचा पायगुण किती चांगला आहे माहितीये का तुम्हाला? आई खूप महत्वाच्या कामाला जाणार आहे. तुम्ही अगदी वेळेत आलात. आईना ऑल द बेस्ट करा. आई कुठल्या कामाला जात आहे? गच्चीवर जाऊन लाऊड स्पीकरवर ओरडा दोघी जणी. आता कुठे चालले ते? आली ना ती. आता बस आणि खेदळा दोघी जणी मिळून. आई आई नाश्ता का तूच? आई आई नाश्ता कर. नाश्ता न करताच गेले. तेव्हा उपाशी पोटी जावे म्हणून मी नाही असं म्हणाले. अगं तू नको इतकं जीवाला लावून घेऊस. त्या बाहेर खातील काहीतरी, उपाशी नाही राहणार. काम काय ते मला पण कळू दे ना. हो सांगते, पण त्याआधी बाळू दादा हा सगळ्यांसाठी फर्स्ट क्लास चहा करा. हो हो. बाहेर पाऊस पण पडतोय आणि छानपैकी आलं टाकून चहा करतो. येस. सांग ना. कुठून सुरुवात करू? महेशचा फोन आला होता, तिथून सुरुवात करते. हाय. हा असू दे. फारच थोडी खरेदी केलेली दिसतेस. हो ना. यु नो व्हॉट, 10 ड्रेसेस ट्राय केल्यावर ना कुठेतरी एक ड्रेस आवडतो. आणि काही मुली आहे ना फक्त ड्रेस ट्रायल करायला येतात रे मॉल मध्ये. का? तेवढाच एक सेल्फी मिळतो ना फ्रेंड्सला दाखवायला. हे बघ कसा आहे हा ड्रेस? नाही, ड्रेस बरा आहे पण जरा छोटा आहे का? कुठे? तुला कुठे लहान वाटला? आणि तसंही हा ड्रेस मी इंडियात घालण्यासाठी घेतलाच नाहीये. मी तर हा अमेरिकेत जाण्यासाठी घेतलाय. मस्त आहे ना महेश? हा ड्रेस जेव्हा मी घालेन ना तेव्हा तू वेडा होशील. मी ऑलरेडी वेडा झालोय. काय? नाही म्हणजे ते तुझ्या प्रेमात वेडा झालोय. आणि तू आता मनाने अमेरिकेत पोचलीच ना, हे ऐकून तर मी ठार वेडा झालोय. महेश मी अजूनही तिथेच आहे महेश. पण तू कुठे आहेस? मी आहे ना, मी तिथेच आहे. तसं नाही रे, म्हणजे आपल्या विजाची गाडी कुठपर्यंत पोहोचलीये? काय झालं? ते कसं असतं ना, विजा आणि डॉक्युमेंट्सला पुढे सरकायला जरा वेळ लागतो. ते मॉलमध्ये गेलं, ड्रेस आणला असं नसतं, एवढं सोपं नसतं. हो हो. एवढं का चिडतोस? सॉरी. ओके, टेक युअर टाइम. मी वाट बघते. चल मी फ्रेश होऊन आले. वाटच बघावी लागणार आहे. आई ती बघ, वच्ची आत्याची श्रीमंत पाहुणी. ललिताबाई तुम्ही इथे कशा? हो देवची मावशी. आव पण वच्ची आता तर नाही आहेत घरात. अरे देवा, फार महत्वाचं काम होतं माझं त्यांच्याकडे. आता कुठे शोधू मी यांना? अरे मी आता त्यांना त्या देवळात जाताना पाहिलेलं. हो का? त्या कोपऱ्याच्या देवळात ना? थँक्यू. आव तुम्ही कुठे जाताय? तिकडे तिकडे जायच्या पायवाटेवर ना चिखल झालाय खूप. तुम्ही एक काम करा ना, आमच्या घरात बसा तोपर्यंत. नंदू सांगून ये. जा रे नंदू, तोपर्यंत वच्ची आत्याला सांगून ये. हा ऍक्च्युली आईने आज मला सांगितलं की आपण बाहेर जेवायला जाऊया, ते हॉटेलमध्ये. आई हॉटेलमध्ये जात आहे तर तिखट जरा कमी खा. नाही उगाच पित्त खवळायला नको ना. आणि आई आम्ही एकमेकांना सगळं सांगतो. इतकी मनं आता जुळली आहेत आमची.